आमच्या सर्व पक्षांमध्ये एकमत आहे। आम्ही एकत्र आहोत। ज्या सीट जे जिंकू शकतात त्या ठिकाणी त्या सीट उभ्या केल्या जातील आणि चांगलं असं यश हे आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये मिळवू। आपल्यासोबत मंत्री दीपक केसरकर आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। गांधी जयंती निमित्तानं आज आपण अभिवादन केलं। एकूण पाहायचं तर विधानसभा निवडणुका आहे, त्या अनुषंगानं अमित शहा देखील आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळालेले आहेत। नेमका जागा वाटपाचा प्रश्न तिढा जो आहे तो सुटला आहे का? कितपर्यंत शिवसेनेकडनं जागा वाटप जे आहे ते पूर्ण होणार? सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ज्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला त्या लालबहादूर शास्त्रींना सुद्धा नमन करतो आणि राष्ट्रपितांचे विचार घेऊन आमचं सरकार पुढे चाललेलं आहे आणि त्यांनी जो ग्राम विकासाची संकल्पना मांडलेली होती ती खऱ्या अर्थाने आज ह्या सरकारखाली अस्तित्वात येते, याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे। आणि त्याच्यामुळे आपण जे उल्लेख केला त्याच्यामध्ये आमच्या सर्व पक्षांमध्ये एकमत आहे। आम्ही एकत्र आहोत। ज्या सीट जे जिंकू शकतात त्या ठिकाणी त्या सीट उभ्या केल्या जातील आणि चांगलं असं यश हे आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये मिळवू। पण अजूनही काही जागांवरचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही आहे। अमित शहांसोबत आता देखील महायुतीची बैठक पार पडताना पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस असेल, अजित पवार असतील किंवा मग मुख्यमंत्री वगैरे सगळे नेते असतील हे आता पोहोचलेले आहेत। कशा प्रकारे बघता आहे, कधीपर्यंत तिढा सुटू शकेल? कुठलीही निवडणूक म्हटलं तर इच्छुकांची संख्या मोठी असते। अशा परिस्थितीमध्ये अशा चर्चा होत राहतात आणि चर्चेतून मार्ग निघतो। सर, अजून एक प्रश्न असा आहे की भरत गोगावलेंकडनं एसटी संदर्भात एक निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये हवाई सुंदरी सारखी संकल्पना राबवण्याचा शिवनेरीमध्ये त्यांच्याकडनं निर्णय घेण्यात आलेला आहे। यावर मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती होताना पाहायला मिळते। जितेंद्र आव्हाडांनी देखील टीका केलेली आहे। कुठेतरी चालक आणि ड्रायव्हर असेल, चालक किंवा कंडक्टर असेल, वाहक असेल, त्यांना सुविधा नाही आहे, मात्र अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात। याकडे कशा प्रकारे? आपण सुविधा नाही आहे असं म्हणता, आपण मुंबई सेंट्रलला जाऊन बघा, चालक वाहकांसाठी कशा तऱ्हेच्या सुविधा मी निर्माण केलेल्या आहेत। त्यांच्यासाठी एअर कंडिशन विश्रामगृह केले। पूर्वीची त्याची स्थिती कशी होती आताची बघा। हे सरकार एसटी चालक वाहकांना न्याय देणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी हा एसटीकडे जमा केला जातोय आणि त्याच्याच बरोबर आपल्याला चांगल्या तऱ्हेची वाहनं हे एसटीला उपलब्ध करून दिली जात आहेत। त्यांची जे वाहनतळ आहेत, एसटी डेपोज आहेत, त्याचं नूतनीकरण चालू आहे। एकंदरीतच एसटी निश्चितपणे लवकर प्रॉफिटमध्ये राहील आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। सरकार पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आहे आणि हल्लीच मोठी अशी पगारवाढ ही मुख्यमंत्री महोदयाने एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे। तर हे होते दीपक केसरकर यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच जागा वाटपामध्ये जो तिढा आहे तो लवकरच सुटेल आणि त्या संदर्भात देखील निर्णय जो आहे तो अपेक्षित असणार आहे। कॅमेरामॅन अनूपसह अभिषेक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।